व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल टू दिस ब्युटिफुल संडे मॉर्निंग. सकाळी सकाळी कोवळ्या उन्हाला बसून मी झाडांना पाणी वगैरे घातलं आणि आजचा दिवस आहे ना तो खूप असा मेमोरेबल आहे. बिकॉज म्हणजे एक इन्सिडेंट घडला होता या दिवशी रिलेटेड टू कल्पना चावला. माझ्याकडं बुक आहे त्यांचं आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे आजचा दिवस. या दिवशी म्हणजे या दिवशी 1 फेब्रुवारी 2003 या तारखेला कोलंबिया लोस्ट हा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये कल्पना चावला यांना आपण गमावला होता. ही म्हणजे खूप मोठी गोष्ट होती तेव्हा, खूप मोठं सॅड न्यूज होती त्यावेळेला. आणि मी त्यावेळेला ना 10वीमध्ये होती, इयत्ता 10वीमध्ये. आणि माझ्यासाठी तर हा खूप मोठा धक्का होता, कारण माझ्यासाठी कल्पना चावला म्हणजे लहानपणीपासूनच्या एक इन्स्पिरेशन होत्या. मी फार इन्स्पायर होत होते त्यांच्यापासून, खूप म्हणजे खूप. आणि त्यांना त्यांच्या इन्स्पिरेशन घेऊन म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे 1997मध्ये त्या फर्स्ट इंडियन वुमन ॲज अन ॲस्ट्रॉनॉट म्हणून स्पेसमध्ये गेल्या होत्या आणि आफ्टर राकेश शर्मा सेकंड होत्या, पण ॲज अ वुमन म्हणून त्या फर्स्टच होत्या. मग हे जे त्यांची अचिव्हमेंट होती ॲज अ वुमन, ॲज अ गर्ल, ते माझ्यासाठी एक इन्स्पिरेशन होतं. मीही त्यांना पाहून ठरवलेलं ॲस्ट्रॉनॉट नाही, बट इस्रोमध्ये स्पेस सायंटिस्ट होण्याचं माझं स्वप्न होतं. पण ते अनफॉर्च्युनेटली भंग झाला. त्यांचा जन्म झाला होता 17 मार्च 1962 कर्नाल, हरियाणा या ठिकाणी. आणि त्यांना मोंटो म्हटलं जायचं घरी. आणि त्यानंतर त्यांनी खूप असे एव्हरी ट्रॅडिशन असे ब्रेक केले जे स्वतःच्या मार्गात येत होते त्यांच्या, कारण त्यांना काहीतरी अचिव्हमेंट करायचं होतं. त्या कॉलेजला गेल्या हिम्मत करून त्या काळात, की जिथं मुलींना कॉलेजला जाणं म्हणजे स्वप्नच होतं. म्हणजे प्रेरित केलं जायचं नाही मुलींना. त्यानंतर ते खूप सर्वात मोठी गोष्ट म्हणजे युनायटेड स्टेट्सला स्टडीसाठी गेल्या, फर्दर स्टडीसाठी. त्यानंतर त्याचं खूप मोठं कंट्रीब्युशन होतं. त्यामुळं अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना एका मेट्रोलॉजिकल सिरीजला सॅटेलाइट्सच्या त्यांचं नाव दिलं मेड सॅट ॲज कल्पना. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ युनायटेड स्टेट्सने सुद्धा त्यांना अवॉर्डेड केलं